नमस्कार. 6 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे सामूहिक प्रतिकारशक्तीमुळे देशभरातील कोरोना रुग्णांत घट, वैज्ञानिक समुदाय आणि डॉक्टरांचे मत, बाधितांचे प्रमाण घसरल्यामुळे निष्कर्ष. या न्यूजमध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? आपल्यासाठी महत्त्वाचे सामूहिक प्रतिकारशक्ती. सामूहिक प्रतिकारशक्तीलाच आपण इंग्रजीमध्ये हर्ड इम्युनिटी म्हणतो. काय म्हणतो बरं? हर्ड इम्युनिटी. आता हर्ड इम्युनिटी समजण्याआधी आपल्याला एखादा संसर्गजन्य रोग हा कसं प्रसरतो त्याच्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, समजा ही एक कम्युनिटी आहे, ठीक आहे, किंवा एक पॉप्युलेशन आहे. असे खूप सारे व्यक्ती आहेत इथे प्रेझेंट. ओके, आता यांच्यापैकी एकाला समजा आपण एक्झाम्पल घेऊ, कोरोनाचंच एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. एखादा समजा कोरोना किंवा कोविड-19ची लागण झाली. आता हे काय आहे? तर हे एक संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे काय? तर या व्यक्तीचा आजूबाजूला जी कुठली व्यक्ती असेल जी त्याच्या संपर्कात येईल त्याच्यामुळे किंवा त्यांच्यात हा रोग प्रसरू शकतो. ओके, आता समजा एक्झाम्पल घेतो की ही व्यक्ती जी आहे ते आता जे कोरोनामुळे पॉझिटिव्ह व्यक्ती आहे त्याच्या संपर्कात आली, तर त्याच्यामुळे ही व्यक्तीसुद्धा बाधित झाली कोरोनाने, आणि या व्यक्तीच्या संपर्कात आलेली इतर व्यक्तीसुद्धा या कोरोनामुळे बाधित होईल. ओके, तर हर्ड इम्युनिटी काय म्हणतो बरं का? जी व्यक्ती कोरोनाच्या संपर्कात आलेली आहे, ओके, त्याचा आजूबाजूचे जे व्यक्ती आहेत ना त्यांच्यामध्ये आपल्याला इम्युनिटी डेव्हलप करायची आहे. आता समजा ही जी व्यक्ती आहे, पर्सन ए आहे, त्याच्या आसपास असलेली जेवढी काही व्यक्ती आहेत ते कोरोनामुळे इम्यून आहे. तर हा जो रोग आहे तो त्याचा आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये पसरणार का? उत्तर आहे नाही. का? कारण आजूबाजूची जेवढी काही व्यक्ती आहेत ते इम्यून आहे. ओके, आणि जर आजूबाजूची व्यक्ती इम्यून आहे तर हा सर्कलमधनं हे रोग बाहेर जाणार का? उत्तर आहे नाही. मग काय झालं की या सर्कलच्या बाहेरची जेवढी काही पब्लिक आहे ते सर्वसुद्धा इम्यून होतील. ओके, तर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे हर्ड इम्युनिटीचा. पण लक्षात घ्या, हर्ड इम्युनिटी काम केव्हा करेल? जर आपली पॉप्युलेशन, आपण एक एक्झाम्पल घेऊ की 100% आपली पॉप्युलेशन आहे, त्यापैकी जर 75% लोक हे इम्यून असतील तर त्यांच्यामुळे बाकीचे 25% लोक हे इम्यून व्हायचे चान्सेस आहेत. ओके, म्हणजे हर्ड इम्युनिटी काम करण्यासाठी तुम्हाला 75% जे पॉप्युलेशन आहे त्याला इम्यून करावं लागेल. आता इम्यून म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये डेव्हलप करावी लागेल. तर ते कशी काय करता येते? तर त्याचे 2 टेक्निक्स आहेत. पहिलं काय आहे? पहिल्या प्रकारात आपण म्हणतो की ज्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे त्या व्यक्तीने, एक्झाम्पल घेतो आपण, ज्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे त्या व्यक्तीने स्वतःच्या बॉडीमध्ये त्या रोगाचा विरोध करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप केली. म्हणजे काय की त्यांनी त्याचं स्वतःच्याच बॉडीमध्ये सेल्फ इम्युनिटी, काय बरं, सेल्फ इम्युनिटी डेव्हलप केली. म्हणजे काय की यापुढे जरी कोरोनाच्या संसर्गात तो आला किंवा संपर्कात तो आला ती व्यक्ती, तरी त्याला कोरोना होऊ शकत नाही. का बरं? कारण त्याच्या बॉडीमध्ये त्या कोरोनाशी लढण्याचे जे काही म्हणतो आपण, काय बरं, अँटीबॉडीज, ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण, अँटीबॉडीज. ओके, अँटीबॉडीज हे जे काही डिझीज असतात त्यांच्या विरोधात फाईट करतात. तर त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये हे अँटीबॉडीज आधीपासूनच आहे. म्हणजे काय? तर ती जी व्यक्ती आहे, इथे आपण एक्झाम्पल घेतो ए, तर ए हा जी व्यक्ती आहे ती कोरोनापासून इम्यून झालेली आहे. ठीक आहे, तर हा पहिला प्रकार झाला की ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला आपण इम्युनिटी प्रोव्हाइड करू शकतो किंवा त्याची बॉडी स्वतःच इम्यून होऊन जाते. सेकंड जो प्रकार आहे तो आहे वॅक्सिन, की आपण वॅक्सिनच्या माध्यमातून त्या व्यक्तीमध्ये इम्युनिटी जे आहे ते वाढवूया. ओके, आता बेसिकली वॅक्सिनमध्ये केलं काय जाते ते आपल्याला माहीत आहे की जे रोगाच्या विरोधात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करायची आहे त्याच विषाणू जो आहे किंवा जे काही डिसीज असेल त्याचं जे काही विषाणू असेल त्याचं आपण इनॲक्टिव्ह फॉर्म, कुठलं बरं, इनॲक्टिव्ह फॉर्म म्हणजे काय बरं, तर एकदम डायल्यूट फॉर्म हे त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो. ओके, आणि हळूहळू काय होते तर ती जी व्यक्ती आहे ते त्या संसर्गाच्या विरोधात हे इम्युनिटी डेव्हलप करते, म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती डेव्हलप करते. ओके, आणि असं तो जो व्यक्ती आहे तो काय होतो तर तो इम्यून होतो. ओके, आता सध्या आपण बघतोय की 2 जे आपली वॅक्सिन्स आहेत ते अस्तित्वात आली आहे. पहिली कुठली आहे? पहिली आहे कोविशिल्ड. कुठली बरी? कोविशिल्ड. ठीक आहे,
कोविशिल्ड जी आहे त्याला ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या कंपनीने डेव्हलप केलेली आहे. ओके, यांनी मिळून डेव्हलप केली आहे. आणि भारतामध्ये त्याचं जो मॅन्युफॅक्चरिंग आहे तो कोण करते, तर तो सिरम इन्स्टिट्यूशन करतो आहे. ठीक आहे, सिरम इन्स्टिट्यूशन त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे. सिरम इन्स्टिट्यूशनने त्याला डेव्हलप नाही केलं आहे. डेव्हलप कोणी केलं आहे, तर डेव्हलप ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या दोघांनी मिळून केलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, आपण म्हणतो की वॅक्सिन जे आपण डेव्हलप करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर जे काही विषाणू आहे त्याचा इनॲक्टिव्ह फॉर्म घेतो, बरोबर. पण कोविशिल्डमध्ये हा प्रकार घडलेला नाही आहे, लक्षात घ्या. कोविशिल्डमध्ये जो विषाणू वापरला गेलेला आहे किंवा ज्या विषाणूचा इनॲक्टिव्ह फॉर्म वापरला गेलेला आहे तो विषाणू चिंपांझीमधनं घेण्यात आलेला आहे. ओके, कोणामधनं, चिंपॅन्झीमधनं घेण्यात आलेला आहे तो विषाणू आहे तो. ओके, आणि चिंपांझीमध्ये जे ताप, खोकला किंवा ज्याला आपण कॉमन कोल्ड म्हणतो, ठीक आहे, चिंपांझीमध्ये जे विषाणू कॉमन कोल्ड हे आजार पसरवतो त्याचा इनॲक्टिवेट फॉर्म हे या कोविशिल्ड वॅक्सिनमध्ये वापरण्यात आलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, दुसरी जी वॅक्सिन आपण डेव्हलप केली म्हणजे भारतामध्ये डेव्हलप झाली, ठीक आहे, भारतामध्ये डेव्हलप होणारी पहिली वॅक्सिन आपण त्याला म्हणतो, ती कुठली आहे, तर ती आहे कोवॅक्सिन. कुठली बरी, कोवॅक्सिन. ठीक आहे, आणि कोवॅक्सिन आपल्याला माहिती आहे कोणी डेव्हलप केली आहे, तर भारत बायोटेकने. कोणी डेव्हलप केली आहे, भारत बायोटेक या कंपनीने डेव्हलप केली आहे. आणि भारतामध्ये डेव्हलप होणारी ही पहिली इंडिजिनियस म्हणजे स्वदेशी लस आहे. ओके, आणि हो, जी कोवॅक्सिन आहे त्याच्यामध्ये आपण कोविड-19 या विषाणूचा हे इनॲक्टिव्ह फॉर्म वापरलेला आहे, परंतु कोविशिल्डमध्ये प्रकार थोडासा वेगळा आहे. ओके, आता आपल्याला जर इम्युनिटी डेव्हलप करायची आहे तर आपण दोन प्रकार बघितलं. सर्वात पहिला कुठला असते, तर पहिला मी म्हटलं की सेल्फ इम्युनिटी. ठीक आहे, तुम्ही सेल्फ इम्युन होऊन जावा, त्याच्यामुळे पहिले तुम्हाला ते रोग होईल आणि नंतर त्या रोगाच्या विरोधात रोगप्रतिकारक शक्ती हा तुमचा बॉडीमध्येच डेव्हलप होऊन जाते. दुसरं आहे वॅक्सिन. वॅक्सिनच्या माध्यमातून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. ओके, तर वॅक्सिन आपण दोन बघितले, कुठले बघितले, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड. आता या दोघांचा वापर करून आपण काय करणार आहे, तर आपण आपली जे काही पॉप्युलेशन आहे त्याच्यापैकी 75% लोक यांना इम्युन करणार. ओके, आणि त्याच्या माध्यमातून काय होईल, तर समजा एखाद्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला आहे परंतु त्याचा आसपास असलेली व्यक्ती ही त्या कोविडपासनं इम्युन आहे आणि त्यामुळे इतर लोकांना ती प्रसरणार नाही. ठीक आहे, आणि हा जो कन्सेप्ट आहे याला आपण म्हणतो काय बरं, तर हर्ड इम्युनिटी. ठीक आहे, हा जो अख्खा कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, हर्ड इम्युनिटी म्हणजे सामूहिक प्रतिकार शक्ती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि 75% हा एक नंबर लक्षात ठेवा. तर आय होप तुम्हाला हर्ड इम्युनिटी आणि वॅक्सिन्सचा डेव्हलपमेंट याच्याविषयी थोडीशी माहिती मिळाली असेल. ओके, चला मग पुढे जाऊया. ओके, पुढे जाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की हर्ड इम्युनिटी हा जो कन्सेप्ट आहे, ठीक आहे, तो पहिल्यांदा UK यांनी प्रत्यक्षात वापरला. ओके, UK म्हणजे इंग्लंड. ठीक आहे, इंग्लंडने हा हर्ड इम्युनिटीचा कन्सेप्ट हा प्रत्यक्षात वापरला होता. त्यांनी लॉकडाऊन याला एकदम स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट केला नव्हता. त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांनी सांगितलं की हा जो रोग आहे त्याचा प्रसार होऊ द्या. आता तुम्हाला तर एकदम आश्चर्य वाटलं असेल, हा असं कसं बोलू शकतो करणं, पण त्याचं मागचं कारण होता की जेवढं जास्त लोक त्याच्या संपर्कात येतील तेवढंच जास्त त्या लोक सेल्फ इम्युन होतील, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये आपोआप रोगप्रतिकारक शक्ती हा निर्माण होईल आणि त्यामुळे इतर जे काही लोक आहेत ते सुद्धा सिक्युअर होतील. ओके, म्हणजे प्रत्यक्षात हर्ड इम्युनिटी हा कन्सेप्ट जर कोणी वापरला असेल तर ते UK होता, इंग्लंड. ओके, आता नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहे पुढील आठवड्यापासून लसीकरण, आरोग्य मंत्रालयाची सज्जता, तारखेबाबत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा. आपल्याला माहिती आहे आपण दोन्ही वॅक्सिनविषयी बोलून घेतला. पहिली होती कोवॅक्सिन ज्याला भारत बायोटेकने डेव्हलप केली आहे. दुसरी जी वॅक्सिन आहे ते आहे कोविशिल्ड ज्याला ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका या कंपनी डेव्हलप केली आहे, परंतु भारतामध्ये त्याचं प्रोडक्शन हा आपली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करते. ओके, आणि अजून एक लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे काय, तर कोवॅक्सिन जे आहे, ठीक आहे, ज्याला भारत बायोटेक डेव्हलप करते, त्याच्यामध्ये त्याला ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांनीसुद्धा सपोर्ट केलेलं आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMRचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, ओके, आणि अजून काय झालं, हां, तर जे कोविशिल्डला जे डेव्हलप करते कुठलं बरं, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी हा अख्खा जगामध्ये सर्वात जास्त आहे.
ठीक आहे, हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की वॅक्सिन डेव्हलप करण्यामध्ये जगातली सर्वात मोठी कुठली कंपनी असेल तर ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. ओके, आणि हे जे काही वॅक्सिन्स आहेत तर त्यांना अप्रुव्हल द्यायचं जे काम आहे ते कोण करतं, तर आपले ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ओके, आणि VG सोमानी हे सध्या ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया आहे. आणि ते येते कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये, तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर एवढी माहिती आपल्यासाठी महत्त्वाची होती, ते आपण कलेक्ट केलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट जे आहे त्याचे डायरेक्टर जे आहे त्याचं नाव काय, तर अदर पूनावाला. ठीक आहे, अदर पूनावाला. आणि जे आपलं कोवॅक्सिन जे डेव्हलप केले भारत बायोटेक, तर भारत बायोटेक जे आहे त्याचे डायरेक्टरचं नाव काय, तर त्याचं डायरेक्टरचं नाव आहे कृष्णा इल्ला. ठीक आहे, तर एवढं आपल्यासाठी महत्त्वाचे, कृष्णा इल्ला. ओके, तर हे आपण बघितलं. आणि लवकरच आता गव्हर्नमेंटला अप्रुव्हल देणार आहे, तर आपण नेक्स्ट वीकपासून मोस्ट प्रॉबेबली आपली जे लसीकरणाची मोहीम आहे ते सुरू होऊन जाईल. ठीक आहे, पुढची जी महत्त्वाची न्यूज आहे ते हे सेंट्रल विस्टाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील, 3 सदस्यीय खंडपीठाचा 2-1 बहुमताचा निर्णय. ओके, आपण थोडीशी माहिती सेंट्रल विस्टाविषयी बघू. सेंट्रल विस्टाविषयी माहिती बघण्याआधी आपण थोडीशी आपली जे सध्याची जे पार्लमेंट आहे, ठीक आहे, सध्याची जे पार्लमेंट आहे किंवा पार्लमेंट बिल्डिंग जे आहे त्याचं हिस्ट्रीविषयी थोडीशी माहिती घेऊन टाकूया. ओके, हे आपल्यासाठी रिव्हिजनच असणार आहे. तर सर्वात आधी 1912मध्ये पार्लमेंटसारखी एखादी बिल्डिंग असली पाहिजे याची संकल्पना आली होती. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 1919चा जे आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट होता 1919चा. ठीक आहे, तर त्याच्या माध्यमातून आपण काय बोललं की आपण द्विगृह म्हणजे बाय कॅमरल लेजिस्लेशन, ओके, हे आणायचं आपण, म्हणजे बाय कॅमरल लेजिस्लेशनचा कन्सेप्ट आपण आणला होता. ओके, द्विगृही राज्यशासन पद्धती याचं. तर त्याच्या माध्यमातून आपण लोकसभा आणि राज्यसभा याचा एक कन्सेप्ट रोवला गेला होता. ओके, तेव्हा मात्र त्याचं नाव वेगळं होतं, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि आपलं स्टेट असेंब्ली असं त्याचं नाव होता करणं. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय बरं, तर 1912मध्ये त्याची आपण संकल्पना मांडली होती. ओके, आता पार्लमेंट बिल्डिंग जे आहे त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्याचं जे आर्किटेक्चर होते त्यांचं नाव लक्षात ठेवा का, खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर एडविन ल्युटेन्स. ओके, काय बरं, एडविन ल्युटेन्स आणि दुसरे सर हर्बर्ट बेकर. ओके, कोण, सर एडविन ल्युटेन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी 1912मध्ये ही जे सध्याची पार्लमेंटची जी बिल्डिंग आहे ज्याला आपण संसद भवन म्हणतो आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्याचं आर्किटेक्ट हे रेडी केला होता. ओके, त्यानंतर त्याची जे स्थापना आहे, ओके, त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कन्स्ट्रक्शन 1921पासून सुरू झालं आणि 1927मध्ये ते कंप्लीट झालं. ओके, कधी सुरू झालं कन्स्ट्रक्शन, 1921मध्ये, आणि 1927मध्ये त्याला कंप्लीट करण्यात आला. आधी हा जो आपला जो पार्लमेंट हाऊस ऑफ पार्लमेंट आहे तो गव्हर्नरसाठी राखीव असणार असं आपण ठरवलं होतं, परंतु नंतर 1919मध्ये काय झालं, तर प्रस्ताव पारित झाला, कायदा पारित झाला आणि त्याच्यामध्ये काय ठरवलं की भारतीयांना रिप्रेझेंटेशन द्यायचं. आणि त्यानंतर ही जी अख्खी आपलं पार्लमेंट आहे त्याला प्रत्येकासाठी ओपन करायचं, मग गव्हर्नरला त्यातून बाहेर काढलं गेलं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता जे आपलं पार्लमेंट हाऊस होता त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे त्याचं उद्घाटन जे आहे ते 18 जानेवारी 1927 रोजी जे तत्कालीन आपले व्हाईसरॉय होते, कोण बरं, लॉर्ड इर्विन, त्यांनी केला. आणि पहिला जो सेशन होता तो 19 जानेवारी 1927मध्ये तिथे आरंभ झाला. ओके, आणि तो 3rd सेशन होता सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचा. ओके, आणि तो कधी कंडक्ट करण्यात आला तर 19 जानेवारी 1927ला. 18 जानेवारीला उद्घाटन केला कोणी बरं, तर तत्कालीन जे आपले व्हाईसरॉय होते लॉर्ड इर्विन यांनी. त्यानंतर 1956मध्ये आता बट ऑब्वियस आहे की 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. ठीक आहे, मग त्यानंतर आपलं फुल पॉप्युलेशन जे आहे त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायला सुरुवात केली तिथे. मग नंबर वाढला तिकडचे जे लोक होती त्यांचा, मग त्यामुळे आपण काय केलं तर अजून 2 फ्लोअर त्याच्यावरती एक्सटेंड केले. ठीक आहे, त्याला अजून वाढवले 2 फ्लोअर त्याच्यावरती. त्यानंतर आता सद्यस्थितीमध्ये काय झालं तर मेंबर ऑफ पार्लमेंट जे आहे ते खूप जास्त आहेत करणं. ओके, 550 आपले लोकसभामध्ये आणि 250 आपले राज्यसभामध्ये. तर एवढे लोकांची जर जॉईंट सिटिंग वगैरे झाली, जिथे आपण कलम 108च्या अंतर्गत जॉईंट सिटिंगसुद्धा बघितली आहे, तर असं काही जरी झालं तर एवढी व्यक्ती एकत्र बसणार कुठे. ठीक आहे, तर सध्याची जी आपली
बिल्डिंग आहे पार्लमेंटची त्याच्यामध्ये जागा नाही आहे, मग त्यामुळे आपण कन्सेप्ट आणला की बाबा आपल्याला तर नवीन बिल्डिंग हवी आहे. ठीक आहे, तर नवीन बिल्डिंग कशी असली पाहिजे, का पाहिजे, तर त्याच्यावरती आपण एक कमिटी बसवली. 2012मध्ये तत्कालीन जे स्पीकर होते मीरा कुमार, ठीक आहे, त्यांनी एक कमिटी बसवली. ओके, त्यानंतर आपण ठरवलं की बाबा हो आपल्याला आता नवीन पार्लमेंट हवी आहे. आता नवीन कॉम्प्लेक्स जो बनणार आहे त्याच्यामध्ये लोकसभा जी असेल त्याच्यामध्ये 888 सीट्स असतील. ठीक आहे, नंबर थोडा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा की लोकसभा जी आहे त्याची सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ते 888 एवढी असणार आहे. आणि जी आपली राज्यसभा आहे त्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी जी आहे ते 384 असणार आहे. ओके, सेंट्रल हॉल असं काही कन्सेप्ट असणार नाही आहे. आणि जर जॉईंट सिटिंग झाली तर ते लोकसभा या चेंबरमध्येच कंडक्ट केली जाईल. ओके, आणि त्याच्यामध्ये 1224 मेंबर बसू शकतात एवढी त्याची कॅपॅसिटी बनवण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर आता सध्याची जे बिल्डिंग असणार आहे ते 4 फ्लोअरची असणार आहे. ठीक आहे, त्याच्यावरती 4 फ्लोअर्स असणार आहे, हे सुद्धा थोडंसं आपण लक्षात ठेवू. आणि ज्यांनी आताची जे सेंट्रल विस्टा हा प्रोजेक्टला ज्यांनी आर्किटेक्ट केलं आहे त्यांचं नाव आहे बिमल पटेल. ठीक आहे, यांनीच अख्खी डिझाईन बनवली आहे. ओके, तर लक्षात घ्या पहिल्यांदा 2012मध्ये मीरा कुमारी यांनी कमिटी बनवली होती. मीरा कुमार, ओके, त्या टायमाचे जे स्पीकर होते त्यांनी कमिटी बनवली होती. सध्याचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये लोकसभा याचा अंतर्गत 888 सीट्स असणार आहे. राज्यसभाचा अंतर्गत 384 सीट्स असणार आहे. सेंट्रल हॉल असं कुठलाही कन्सेप्ट नाही आहे. जर जॉईंट सिटिंग झाली तर ती लोकसभा या चेंबरमध्येच कंडक्ट करण्यात येईल. आणि लोकसभा चेंबरमध्ये 1224 मेंबर्स बसू शकतात एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. ओके, आणि ते सध्याची जे बिल्डिंग आहे ते 4 फ्लोअरची आहे. आणि ज्यांनी त्याला बनवलं आहे, ज्यांनी त्याची डिझाईन बनवली आहे त्यांचं नाव आहे बिमल पटेल. ओके, आता बिमल पटेलने इतर काही आर्किटेक्चर किंवा इतर काही डिझाईनसुद्धा बनवले आहेत, त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. तर पार्लमेंट हाऊस आणि सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट जे सध्याचं चालू आहे, तसंच विश्वनाथ धाम आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर याची डिझाईनसुद्धा हे बिमल पटेलने बनवलेली आहे. त्यानंतर मिनिस्टर ब्लॉक अँड सेक्रेटरीएट कॅम्पस डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ गुजरातचं जे आहे गांधीनगर येथे त्याची डिझाईनसुद्धा बिमल पटेलने केलेली आहे. आगा खान अकॅडमी हैदराबाद, पंडित दीनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटी गांधीनगर, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, त्यानंतर टाटा CGPL टाउनशिप, न्यू कॅम्पस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, रिडेव्हलपमेंट ऑफ CG रोड अहमदाबाद, गुजरात हायकोर्ट बिल्डिंग अहमदाबाद आणि एंटरप्रेनर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अहमदाबाद. हे सर्व जे काही बिल्डिंग्स बांधण्यात आलेत ना त्या सर्वांची डिझाईन हे बिमल पटेल यांनी केलेली आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिल्यांदा कन्सेप्ट कधी आला होता तर 1912मध्ये आला होता. त्यानंतर 1919मध्ये लॉ आला आणि त्याच्या माध्यमातून इंडियन्सना रिप्रेझेंटेशन द्यायचं हे ठरलं. ओके, त्यानंतर 1921पासून कन्स्ट्रक्शन स्टार्ट केला. 1927मध्ये त्याला कंप्लीट केला आणि त्याचं उद्घाटन जे होतं ते तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड इर्विन यांनी केलं होतं. कधी केलं होतं तर 18 जानेवारी 1927 रोजी. ओके, आणि तिसरं सेशन जे आहे ते सेंट्रल असेंब्लीमध्ये झालं होतं. कधी बरं तर 19 जानेवारी 1927मध्ये. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, सेंट्रल विस्टाविषयी आणि आपली जे पार्लमेंट बिल्डिंग आहे त्याच्या हिस्ट्रीविषयी. नेक्स्ट जी न्यूज आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून. तर आपल्यासाठी अधिवेशनविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, अधिवेशनला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण सेशन. ओके, तर सेशन ऑफ दी पार्लमेंटविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. तर कलम 85मध्ये सेशन ऑफ पार्लमेंटविषयी लिहिण्यात आलेलं आहे की पार्लमेंटचे सेशन्स जे आहेत ते कंडक्ट करायचं किंवा त्याला समन करायचं, बोलवण्याचं हे जे अधिकार आहे ते प्रेसिडेंटकडे आहे. ओके, प्रेसिडेंट त्याला प्रोरोगसुद्धा करू शकतात आणि डिझॉल्वसुद्धा करू शकतात. ओके, आता प्रेसिडेंटकडे ही सर्व पॉवर आहे, पण लक्षात घ्या 2 अधिवेशनं जे आहेत त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ठीक आहे, 2 पार्लमेंटरी सेशन्स जे असतात त्याचं अंतर्गत 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होऊ शकत नाही. ओके, त्यानंतर प्रेसिडेंट जे आहे ते टाईम टू टाईम हे पार्लमेंट बोलवतात. ओके, म्हणजे त्यांचे सेशन बोलवतात, त्याला प्रोरोग करतात आणि त्याला डिझॉल्व करतात. प्रोरोग म्हणजे थांबवणे, डिझॉल्व म्हणजे संपवणे. ओके, त्यानंतर आपलं बजेट सेशन जे आहे ते 4 महिन्याचा असतो आणि बजेट सेशन जो आहे तो नॉर्मली फेब्रुवारी ते मेमध्ये कंडक्ट होतो. मॉन्सून सेशन जे आहे तो जुलै ते सप्टेंबरमध्ये कंडक्ट होतो आणि तो 3 महिन्यासाठी असतो. विंटर सेशन जो आहे तो नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये कंडक्ट होतो आणि ते 2 महिन्यासाठी असतो. ओके, त्यानंतर पुढे आपण बघू
जे सेशन्स असतात, ओके, सेशन्सला जर प्रोरोग केलं म्हणजे त्याला जर थांबवलं किंवा त्याला डिझॉल्व केला, ठीक आहे, तर 2 सेशनमधला जो गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो, रिसेस म्हणतो. ओके, प्रोरोगेशन जे होतं जेव्हा आपण इन बिटवीन थांबवतो, ओके, जो सेशन असतो त्याला, तर त्याचा मधला जो टाईम असतो त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण रिसेस म्हणतो. ओके, आणि कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स, कुठलं बरं, कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स हे डेट डिसाईड करते की केव्हा आपल्याला जे पार्लमेंटचं सेशन आहे ते बोलवायचं आहे. ओके, आणि अनाऊन्समेंट करायची जी तारीख आहे, म्हणजे ज्या दिवसापासून आपल्याला पार्लमेंटरी सेशन बोलवायचं आहे, तर त्याचं 2 वीक आधी, ठीक आहे, 2 वीक आधी तरी अनाऊन्समेंट केली जाते आणि जे मेंबर ऑफ पार्लमेंट असतात त्यांना नोटीस दिलं जातं की तुम्हाला या दिवशी यायचं आहे करणं, ठीक आहे, त्यांना तयारी करायला टाईम द्यायला लागतो ना, त्यामुळे कमीत कमी 2 वीकचा टाईम तरी आपल्याला हे मेंबर्स पार्लमेंटला द्यायचा असतो. ओके, मग तसे ते जोडतोड करून हे तारीख डिसाईड करतात आणि शेवटी कोण बोलवतात सेशन, तर ते प्रेसिडेंटकडे तो अधिकार आहे. ओके, आणि दरवर्षी 3ही सेशन व्हायलाच पाहिजे असं कुठे लिहिलं गेलं नाही आहे. फक्त एक प्रोव्हिजन आहे की 2 सेशन्समध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ओके, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे की विंटर सेशन जे आहे ते 1975, 1979, 1984 या काळामध्ये झाला नव्हता. ओके, तर असं नाही आहे की 3ही सेशन व्हायलाच पाहिजे, कुठे लिहिलं गेलेलं नाही आहे. फक्त 2 सेशन्समध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त गॅप होता कामा नये. ओके, आणि प्रोरोग केली असेल आपली जे असेंब्ली आहे त्याला, तर त्याचं प्रोरोगेशनचा मध्ये जो गॅप असतो ना त्याला आपण रिसेस म्हणतो, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे आपण माहिती घेतली अधिवेशनविषयी. पुढची जे न्यूज आहे ते महत्त्वाची आहे. नॉन क्रिमिनलसाठी अट शिथिल करण्यात आलेली आहे. आता फक्त आईवडिलांचेच उत्पन्न ग्राह्य, शासन निर्णयाने मागासवर्गीयांना दिलासा. आपल्याला माहिती आहे की जे काही OBCमधनं बिलॉंग करत असतात तर त्यांना नॉन क्रिमिलियर हा एक सर्टिफिकेट देणे गरजेचं असतं. आणि याआधी काय होतं की नॉन क्रिमिलियरमध्ये आपल्याला फॅमिली इन्कम दाखवायला लागायची की आपलं परिवाराची किती इन्कम आहे ते, परंतु आता हे फॅमिली हा जो शब्द आहे त्याला काढून टाकला आणि त्याच्या जागेवरती फक्त आई आणि वडील यांचे जे उत्पन्न आहे ते आपल्याला नॉन क्रिमिलियरच्या अंतर्गत दाखवायचं असतं. ओके, तर हे आता चेंज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट जी न्यूज आहे ती संसद चालवण्यात अपयश, प्रणव मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातून तिखट टीका, मोदींची प्रशासन शैली एकतंत्री. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे द प्रेसिडेन्शियल इयर्स. ओके, तर हे एक आत्मचरित्रासारखं लिहिलं आहे कोणी बरं, तर प्रणव मुखर्जी, आपले जे माजी राष्ट्रपती होते त्यांनी. आणि त्याच्यामध्ये मोदीजींची जे शासन प्रणाली आहे त्याच्यावरती प्रणवजीने, आपले जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी यांनी टीकास्त्र सोडलेत. ओके, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवा, द प्रेसिडेन्शियल इयर्स. ओके, खूप जास्त महत्त्वाची पुस्तक आहे आणि तुम्ही एक्सपेक्ट करू शकता याच्यावरती क्वेश्चनसुद्धा. ओके, पुढची जी न्यूज आहे ती आहे खेळण्याच्या निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्न, पहिल्यांदाच टॉय कॅथॉनचे आयोजन. आता काय माहिती आपण बघून घेऊ. तर जवळपास 10,000 कोटींची उलाढाल असलेल्या देशातील खेळणी बाजारपेठेत अस्सल भारतीय खेळण्यांना स्थान मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. त्या दृष्टीने भारतीय संकल्पनांवर आधारित खेळण्याच्या निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच टॉयकॅथॉन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशी खेळणी विकसित करण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या विविध मंत्रालयाच्या माध्यमातून 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान टॉयकॅथॉन घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 5 जानेवारीपासून नोंदणी सुरू करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांपासून उच्च शिक्षक संस्थांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्यरत तज्ज्ञ, संशोधक, नवउद्यमींना त्यात सहभागी होता येणार आहे. ओके, आणि सामाजिक आणि मानवी मूल्ये, भारतीय संस्कृती, इतिहास, पर्यावरण, तंदुरुस्ती आणि खेळ अशा 50हून अधिक विषयांवर खेळणी तयार करता येतील. ओके, तर हे एक नवीन आणि खूपच चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. काय बरं, टॉयकॅथॉन. ओके, तर त्याच्याविषयी आपण माहिती घेतली. कोविशिल्ड नाव वापरण्यास मनाई करण्याबाबत न्यायालयात दावा. आता लक्षात घ्या, एक कंपनी आहे कुठली बरी, क्युटिक्स बायोटेक. ओके, आता ही क्युटिक्स बायोटेक जी आहे ती जंतुनाशके बनवते. आता क्युटिक्स बायोटेक्सने जी जंतुनाशके बनवली त्याला मार्केटमध्ये उतरवली आणि त्या जंतुनाशकांना त्यांनी नाव दिलं होतं कोविशिल्ड.
ओके. परंतु सध्या जी वॅक्सिन आली त्यांनीसुद्धा स्वतःचं नाव कोविशिल्ड ठेवला. मग इथे काय झालं, तर इथे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचं व्हायलेशन झालं. आपल्याला माहीत आहे ना की एखादा कंपनी किंवा एखादा व्यक्ती याच्या नावावर जर एखादा सिम्बॉल किंवा एखादं नाव किंवा एखादी इमेज हे त्याच्या नावावर जर रजिस्टर असेल तर दुसरा कुठल्याही कंपनी किंवा व्यक्तीला तो नाव ग्राह्य करता येणार नाही. बरोबर की नाही. आपण बघितलं होतं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटविषयी, तर त्यालाच आपण पुन्हा एकदा इथे रिवाईज करणार आहोत. ओके. तर सर्वात पहिले आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटविषयी बघून घेऊया. ठीक आहे. IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. बेसिकली काय केलं जातं, तर याच्यामध्ये राईट्स दिले जातात की एखाद्या व्यक्तीने जर स्वतःची बुद्धिमत्ता वापरून एखादी वस्तू किंवा एखादा प्रोडक्ट किंवा एखादा इन्व्हेन्शन केला असेल तर त्या इन्व्हेन्शनला त्या व्यक्तीला म्हणजे तो जो इन्व्हेन्शन आहे तो इतर कुठली व्यक्ती चोरी करणार नाही किंवा त्याचा उपयोग करणार नाही याचे राईट्स दिले जातात. ओके. आता हे जे IPR आहे ते इन्व्हेन्शनसाठी दिले जातात किंवा लिटररी अँड आर्टिस्टिक वर्कसाठी दिले जातात किंवा सिम्बॉल, नेम, इमेज जर आपण एखादा कमर्शियल फॉर्ममध्ये यूज केलं असेल तर त्यासाठी सुद्धा हे IPR दिलं जातो आणि सध्या नावाचं प्रकरण उद्भवलेलं आहे. ओके. तर हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये जे आपले IPR आहे ते सद्यस्थितीमध्ये 20 वर्षासाठी व्हॅलिड आहे. त्यानंतर त्याला काय करावं लागतं, रिन्यू करावं लागतं. ठीक आहे. एव्हरग्रीनिंग ऑफ दी पेटंट हे इंडियामध्ये कन्सेप्ट नाही आहे. ओके. तसंच जे आपलं युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आहे त्याचा आर्टिकल 27मध्ये सुद्धा या IPRला जागा देण्यात आलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे जे पॅरिस कन्व्हेन्शन झालं होतं 1983मध्ये, पॅरिस कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी, आणि बर्न कन्व्हेन्शन जे 1886मध्ये आला होता, बर्न कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ लिटररी अँड आर्टिस्टिक वर्क, याच्यामध्ये सुद्धा IPRला रेकग्नाईज केलं गेलं आहे. रेकग्नाईज करणे म्हणजे मान्यता देणे. ओके. आणि हे दोन्ही जे ट्रिटी आहे ज्याला आपण पॅरिस कन्व्हेन्शन आणि बर्न कन्व्हेन्शन म्हणतो त्याच्यावरती लक्ष द्यायचं काम जे आहे ते कोण करतं, तर ते WIPO करते. WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ओके. त्यानंतर आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जे आहे त्याला 2 एरियामध्ये डिवाईड केले गेलेत. पहिला जो एरिया आहे त्याला आपण म्हणतो कॉपीराईट. ओके. आता कॉपीराईट जे आहे ते कुठल्या कुठल्या वस्तूंवरती दिला जातो, तर तुम्ही एखादं बुक लिहिलं असेल, ओके, किंवा एखादं म्युझिकल कंपोजिशन लिहिलं असेल, पेंटिंग असेल, स्कल्पचर असेल, स्कल्पचर म्हणजे वास्तुकला जे तुम्ही करताय ते, त्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्राम असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा फिल्म्स असेल, तर या सर्व गोष्टींवरती आपण कॉपीराईट देतो. आणि हा जो कॉपीराईट आहे ते एखाद्या व्यक्तीचं मृत्यूनंतरसुद्धा 50 वर्षपर्यंत तो म्हणजे त्याचं नावावरती राहतो. ओके. एखाद्या व्यक्तीला समजा एखादं पुस्तक लिहिलं आहे त्यांनी, मग त्या पुस्तकावरती त्याला कॉपीराईट दिला गेला. समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यू झाल्यानंतरचा 50 वर्षापर्यंत तो जो कॉपीराईट आहे तो त्या व्यक्तीच्या नावावरच राहतो आणि त्यानंतर इतर कुठल्या व्यक्तीने क्लेम केला तर त्याला दिला जाऊ शकतो, चान्सेस आहेत. ओके. दुसरा जो एरिया आहे तो आहे इंडस्ट्रियल प्रॉपर्टी. ओके. आणि इंडस्ट्रियल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. एक आहे तुमचं ट्रेडमार्क आणि दुसरं आहे तुमचं जॉग्राफिकल इंडिकेशन. ओके. ट्रेडमार्क जे आहे ते गुड्स आणि सर्व्हिसेसला दिला जातो, हे लक्षात ठेवा. आणि जॉग्राफिकल इंडिकेशन आहे तो एखादा गुड्सला दिला जातो. ओके. तर म्हणजे स्पेसिफिकली तोच एखादा एरियामधनं ते भेटत असेल. आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं तर कोल्हापुरी चप्पल, ओके, ते फक्त आणि फक्त कोल्हापूरमध्येच भेटते ना, म्हणून त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन दिला जातो. ओके. म्हणजे त्याची भौगोलिक विशेषता आहे. ओके. ते एखाद्या भौगोलिक स्थितीमध्ये किंवा एखाद्या भौगोलिक प्रदेशमध्येच भेटतो तो, त्यामुळे त्याला जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणतो आपण. ओके. त्यानंतर लक्षात घ्या की भारतामध्ये जॉग्राफिकल इंडिकेशन जो आहे, ठीक आहे, GI टॅग जो आहे तो 10 वर्षासाठी व्हॅलिड आहे. ठीक आहे. 10 इयर्ससाठी तो व्हॅलिड आहे. त्यानंतर त्याला पुन्हा काय करावं लागतं, रिन्यू करावं लागते. भारतमध्ये एव्हरग्रीनिंग ऑफ दी पेटंटचा कन्सेप्ट नाही आहे. हां, खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण IPR का देतो, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट का देतो, तर त्याच्यामुळे काय होते, तर इनोव्हेशनना एनकरेजमेंट भेटते की आपण एखादं इनोव्हेशन केलं आहे तो चोरीला जाणार नाही किंवा त्याचा कोण गैरवापर करणार नाही याचं आपल्याला समाधान असतो. ठीक आहे. मग त्यामुळे अजून जास्त इन्व्हेन्शन करायचा एनकरेजमेंट मिळतो. त्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथमध्ये मदत होते. आपण इंडिया आणि जर्मनीचे एक्झाम्पल घेतलं होतं बरं की नाही, की जर्मनीमध्ये इंडियाने एखादा पेटंट बनवलं आहे, जर्मनीला त्याला पाहिजे असेल तर काय करेल, तो इंडियाला पैसे पे करणार. ओके. मग त्याच्यामुळे काय होतं, तर इकॉनॉमिक ग्रोथ वाढते. ओके. तसंच
ट्रस्टसुद्धा वाढतो की बाबा इंडियामध्ये तर IPR जे आहे त्याचं प्रोटेक्शन होतं. मग उद्या जर जर्मनी इंडियामध्ये आली, जर्मनीची एखादी कंपनी इंडियामध्ये आली, त्याने एखादं इनोव्हेशन केलं, तर इंडियामध्ये त्याचं इनोव्हेशनला सिक्युअर केलं जाईल याची हमी जर्मनीला आहे. तर जर्मनी काय करेल, तो इंडियामध्ये FDIचं माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्याच्यामुळे काय होईल, तर त्याच्यामुळे इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ हे अजून जास्त वाढेल. ओके. त्यानंतर इनोव्हेशनना प्रमोट करते, ईज ऑफ डुईंग बिझनेस जे आहे त्याला प्रमोट करते. ओके. आता इंडिया आणि IPR विषयी थोडीशी आपण माहिती घेऊ. तर लक्षात घ्या, इंडिया जे आहे ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WTO म्हणतो, त्याचा मेंबर आहे. ओके. तसंच इंडियाने ट्रिप्स ॲग्रीमेंटसुद्धा साईन केलेलं आहे. आता ट्रिप्सचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. काय बरं, ट्रेड रिलेटेड अस्पेक्ट ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तसंच इंडिया जी आहे ते WIPOचा सुद्धा मेंबर आहे. ओके. आणि त्यामुळे जे काही इतर देश आहेत त्यांना समाधान वाटतं की हो बाबा, इंडियामध्ये जे काही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे त्याला कुठल्याही प्रकारचं व्हायलेशन होणार नाही. ओके. आता जे WIPO आहे त्याच्या अंतर्गत अजून खूप सारे ट्रिटीज आहेत, त्याच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. पटापट आपण फक्त त्याचे मेन जे नाव आहे तेवढं लक्षात घ्यायचं आहे. बाकी तुमच्याकडे नोट्स आहे, तुम्ही त्याला वाचू शकतात. ओके. तर सर्वात पहिलं आहे बुडापेस्ट ट्रिटी, दुसरं आहे पॅरिस कन्व्हेन्शन, तिसरं आहे कन्व्हेन्शन एस्टॅब्लिशिंग WIPO, चौथा आहे बर्न कन्व्हेन्शन, पाचवा आहे पेटंट कॉर्पोरेशन ट्रिटी, सहावा जो आहे तो आहे मॅड्रिड ॲग्रीमेंट, सातवा मॅड्रिड प्रोटोकॉल, आठवा जे आहे ते आहे वॉशिंग्टन ट्रिटी, नववा जे आहे ते आहे नैरोबी ट्रिटी, दहावा आहे कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ प्रोड्युसर्स ऑफ फेनोग्राम्स अगेन्स्ट अनऑथोराइज्ड डुप्लिकेशन ऑफ द फेनोग्राम्स, ज्याला आपण फेनोग्राम्स ट्रिटीसुद्धा म्हणतो. त्यानंतर 11वा आहे तो माराकेश ट्रिटी. माराकेश ट्रिटी थोडी इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याला लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल IPR पॉलिसीविषयी आपण माहिती घेतली होती की नॅशनल IPR पॉलिसी जी आहे ते 2016मध्ये अस्तित्वात आली आणि मे 2016मध्ये आपण एक विजन डॉक्युमेंट बाहेर पडलं की ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय भेटते, तर गाईडलाईन्स भेटते की आपल्याला काम नक्की कसं करायचं या IPRला अजून चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करण्यासाठी. ओके. त्यानंतर IPR जी आपण पॉलिसी आणली त्याच्या अंतर्गत आपण एक स्लोगन दिलं होतं. काय बरं, क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया. काय बरं, क्रिएटिव्ह इंडिया, इनोव्हेटिव्ह इंडिया. ओके. आणि IPR जे आहे ते डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याचा अंतर्गत येते. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत IPR हा येतो. ओके. IPRला अजून चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आपण सेल फॉर IPR प्रमोशन अँड मॅनेजमेंट हे सेटअप केला. कशाच्या अंतर्गत, तर ते DPIITचा अंतर्गतच. काय बरं, सेल फॉर IPR प्रमोशन अँड मॅनेजमेंट. ओके. त्यानंतर आपण बघितलं इंडिया जे आहे ते WIPO, ट्रिप्स आणि WTO या तिघांचंही मेंबर आहे. आता जे IPR पॉलिसी आणली त्याच्या मागचं आपलं काय काय उद्देश होते, तर IPRला अवेअरनेस पसरवणे म्हणजे जनजागृती करणे IPRसाठी. तसंच IPR यूज करण्यासाठी एखादी जनरेशन जी असते, व्यक्ती म्हणजे जे येणारी पिढी आहे, ओके, त्यांना अजून जास्त बळ देणे किंवा त्यांना प्रमोट करणे. तसंच लीगल अँड लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क प्रोव्हाइड करणे, म्हणजे आज उद्या जर समजा A आणि B कंपनीमध्ये IPRला घेऊन जर काही वाद झाला तर ते वाद कुठे सोडवणार, बरोबर की नाही. आणि जोपर्यंत वाद सुटणार नाही तोपर्यंत त्यांना बिझनेस करता येणार नाही. मग त्यामुळे पटापट तो वाद कसा सोडवता येईल, तर त्याच्या विषयात ॲडमिनिस्ट्रेशन आणि जे काही लीगल फ्रेमवर्क असतो ते प्रोव्हाइड करणे. ओके. त्यानंतर लॉ वगैरेंना एन्फोर्स करणे. ओके. आणि ह्युमन कॅपिटलचं डेव्हलपमेंट करणे. ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट म्हणजे काय, की येणारी पिढी हे IPRमध्ये जास्त इंटरेस्टेड असेल आणि केपेबल असेल, महत्त्वाचं म्हणजे. ओके. तर त्यांना डेव्हलप करणे. त्यानंतर अचीवमेंट काय आहे न्यू IPR पॉलिसीचं, तर आपण बघितलं की सद्यस्थितीमध्ये जे 2020मध्ये ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हे जे इंडेक्स पब्लिश झालं, कोणी केलं होतं त्याला पब्लिश, तर WIPOने केलं होतं. त्याच्यामध्ये भारताचं स्थान आहे ते 48वं आलं. ओके. आणि जर आपण 2015ची बात करू तर तेव्हा भारताचं स्थान 81 होता. तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण 48 या स्थानावरती पोहोचलो आहे. आणि एकूण किती कंट्रीज आहेत, तर 131 कंट्रीज आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. ही जी इंडेक्स आहे ते यंदा खूप जास्त महत्त्वाची, याला लक्षात ठेवा. त्यानंतर कन्सर्न्स आपण बघितले होते की इंडियामध्ये एव्हरग्रीनिंग ऑफ दी पेटंट हा एक तत्त्व नाही आहे. ओके. आणि ते आपल्याला कुठून भेटते, तर इंडियन पेटंट ॲक्ट आहे 1970चा. ओके. आणि त्याचं सेक्शन 3D लिहिलं गेलं आहे की इंडियामध्ये एव्हरग्रीनिंग ऑफ दी पेटंट होणार नाही. ओके. तसंच युनायटेड स्टेट ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह हा एक ग्रुप आहे, त्यांनी
ते म्हणजे प्रायोरिटी वॉच लिस्ट ही एक लिस्ट बाहेर पडतात की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजते की कुठली अशी कंट्रीज आहेत जिथे जे आपले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत, ठीक आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहे त्याला सन्मान दिलं जात नाही किंवा व्हायोलेशन्स होतात, आणि त्याच्यामध्ये भारताचं नाव आहे अनफॉर्च्युनेटली, ठीक आहे. तर त्यांनी रिपोर्ट कुठला काढला होता, स्पेशल 301 रिपोर्ट, ओके. आणि त्याच्यामध्ये इंडियाला काय सांगितलं होतं, वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट चॅलेंजिंग मेजर इकॉनॉमीज, ओके. काय बरं, वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग मेजर इकॉनॉमीज, आपलं स्पेशल रिपोर्ट 301 लक्षात ठेवायचं आहे, ओके. तर हे आपण बघितलं वायपोविषयी, ओके. किती टाईम झाला आहे, एक काम करूया, आजची व्हिडिओ जी आहे ते आपण 2 पार्टमध्ये बनवूया, ओके. सेकंड पार्टसुद्धा याचं येणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचे आपले न्यूज असणार आहे. तर आजचं जे म्हणजे हा जो डिस्कशन आहे त्याला 2 पार्टमध्ये आपण कवर करणार. पहिला जो पार्ट आहे त्याला मी इथेच थांबवतो आहे, ओके. दुसरा पार्टसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. धन्यवाद.